ऑड अँड इवन नंबर डिफरन्स. डिफरन्स असतो 2 चा. मी अगोदर बेसिक सांगतोय. डिफरन्स कितीचा असतो? 2 चा. जर 1 ऑड आहे, ऑड आणि इवन मध्ये डिफरन्स 1 चा असतो. सॉरी, कितीचा डिफरन्स असतो? 1. जर हा ऑड आहे 1, तर त्याच्या पुढचा इवन आहे 2. कोणता आहे? 2. दोन ऑड नंबर, डिफरन्स बिटवीन 2 ऑड नंबर, डिफरन्स कितीचा असतो? 1, 3, 5, 7. बघा, डिफरन्स कितीचा? या सगळ्यांमध्ये 2 चा डिफरन्स आहे. 2 इवन नंबर मध्ये पण डिफरन्स कितीचा असतो? डिफरन्स बिटवीन 2 इवन नंबर. या बेसिक गोष्टी अगोदर माहित पाहिजे आपल्याला. डिफरन्स बिटवीन 2 इवन नंबर 2, जसं 2, 4, 6, 8. बघा, यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2 चा. हा बेसिक आहे कॉन्सेप्ट, हे माहित पाहिजे. तुम्हाला विचारलंय काय? एक्स इज अन इवन नंबर. एक्स काय आहे? इवन नंबर आहे. एक्स एक्स काय आहे? इवन नंबर. तर व्हॉट इज दी 50th ऑड नंबर नेक्स्ट टू इट? कितवी? 50th म्हटलंय. आता एक्स नंतर फर्स्ट ऑड नंबर कोणता होईल सांगा बरं मला. फर्स्ट ऑड नंबर आफ्टर एक्स. एक्स नंतरचा पहिला ऑड नंबर कोणता असेल? फर्स्ट ऑड नंबर कोणता असेल आफ्टर एक्स? एक्स ला जर आपण एक्स इज अन इवन नंबर, याला जर 2 म्हटलं आपण, याला जर आपण 2 म्हटलं, तर याच्या नंतरचा ऑड नंबर एक्स म्हणजे काय? इवन नंबर. आणि इवन नंबर जर आपण 2 घेतला, तर त्याच्या पुढचा ऑड नंबर होईल 2 + 1, एक्स + 1, म्हणजेच 2 + 1. लक्षात येत आहे? हळूहळू सगळ्या गोष्टी समजतील. सेकंड ऑड नंबर कोणता होईल? सेकंड ऑड नंबर आफ्टर एक्स. आता जर आपण एक्स ला जर इवन नंबर म्हटलं, तर एक्स + 3. थर्ड ऑड नंबर कोणता होईल? थर्ड ऑड नंबर जर आपण एक्स ला इवन म्हटलं, तर थर्ड ऑड नंबर होईल 5. असं एक एक ते वाढत जाणार. पण आपल्याला विचारलंय काय? आता एक फॉर्म्युला वापरायचा या ठिकाणी. सगळं गणित या प्रकारे नाही सॉल्व्ह करायचं. तुम्हाला जर असा नंबर शोधायचा आहे, तर एक फॉर्म्युला आहे. ऑड नंबरला तुम्ही मानायचं n. 50th ऑड नंबर, याला तुम्ही मानलं n. कोणताही ऑड नंबर असेल, 13th, 14th, 15th, त्याला तुम्ही मानलं n. आता n जर तुम्ही ऑड नंबर मांडलाय, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. x + 2n - 1. या प्रकारचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल कोणत्याही ऑड नंबर नंतर, नाही तर इवन नंबर नंतर, जर तुम्हाला एखादा ऑड आणि इवन नंबर शोधायचा असेल, मग तो कितवाही असेल, तर हा फॉर्म्युला वापरायचा. एक्स म्हणजे काय? आपण एक्स ला काय करूया? हा एक्स घेतलाय, आहे तसा ठेवू. 2 याला 2 म्हणायचं. आता n कोणाला म्हणायचं माहितीये? n म्हणजे 50वा, 50th. 2 × 50 - 1. बघा, n म्हणजे काय? 50th. हा n जो घेतलाय आपण 50th. आता x + 2 आणि 50चं मल्टिप्लिकेशन करा. 100 - 1. फॉर्म्युला जरा लक्षात ठेवा.
एक्स प्लस 100 मायनस 1 99. याचा अर्थ इफ एक्स इज अन इवन नंबर व्हॉट इज 50th ऑड नंबर नेक्स्ट टू इट. एक्स ही जर सम संख्या असेल तर तिच्या लगतची 50वी विषम संख्या आहे एक्स प्लस 99. ऑप्शन 2 करेक्ट. एक्सला जर तुम्ही 2 म्हटलं तर प्लस 99 असं येतंय, लक्षात ठेवा. एक्स प्लस 99 हे उत्तर आपल्याला मिळालं. एक्सला जर तुम्ही इवन नंबर म्हटलं आणि त्याला घेतला आपण 2 प्लस 2 एन म्हणजे किती 95 मायनस 1 2 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं त्याला 190 मायनस 1 दोघांची ऍडिशन करा 192 मायनस 1 तो नंबर होतोय 191. कोणता या 2 नंतरचा 95वी विषम संख्या 95th ऑड नंबर आहे 191. कोणानंतर 2 नंतर. अशी 1 बाय 1 काउंट करत या, तुम्हाला हे उत्तर बरोबर मिळतंय. एक्स इज अन ऑड नंबर. काय आहे एक्स? एक्स ऑड नंबर आहे, विषम संख्या. तर फर्स्ट आपण थोडस समजून घेऊया. फर्स्ट इवन नंबर इज एक्स प्लस 1. बरोबर आहे का सक्षम मांडेकर? बरोबर आहे का? पहिला इवन नंबर एक्सला तुम्ही ऑड म्हटलंय, तर पहिला इवन नंबर एक्स प्लस 1 आहे. याला जर तुम्ही 1 म्हटलं तर त्यात 1 मिळवला का 2 होतात, म्हणजे पहिला इवन नंबर झाला तयार. सेकंड इवन नंबर मला सांगा. सेकंड इवन नंबर सांगा मला रिलेटेड टू दी एक्स. एक्स प्लस 1 प्लस 2. बरोबर आहे का? सेकंड इवन नंबर. किंवा एक्स प्लस 3 म्हटलं तरी चालेल, याला एक्स प्लस 3 म्हटलं तरी चालेल. थर्ड इवन नंबर सांगा बरं मला. थर्ड इवन नंबर मला सांगायचा आहे. सांगा, चॅट बॉक्स मध्ये सांगा पटकन. थर्ड इवन नंबर. +5. फोर्थ इवन नंबर एक्स प्लस 7, एक्स प्लस 9, एक्स प्लस 10. असं तुम्हाला काय शोधायचंय? असं तुम्हाला 50वा नंबर शोधायचा. वेदांत 3 बोले कितवा? 50th इवन नंबर शोधायचा ऑड नंबरच्या पुढे. तर याला तुम्ही तोच फॉर्म्युला वापरायचा. एक्स प्लस 2n मायनस 1. एक्स प्लस 2n मायनस 1. आता एक्स आहे तसा ठेवा. 2n म्हणजे किती 50 मायनस 1. एक्स प्लस 2 into 50 100 मायनस 1. एक्स प्लस 99. उत्तर तेच आलंय. आलंय लक्षात?